महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेतला असून महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सकाळीच अधिकृत घोषणा केली आहे। मंत्रालयातून थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे बटन दाबले जाणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांची रक्कम वितरित होण्यास सुरुवात होईल। बहिणींनो, जेव्हा लाडकी बहीण योजना 2024 साली सुरू झाली होती तेव्हा 21 ते 65 वर्ष वयोगट आणि ठराविक उत्पन्नाची अट होती। परंतु रक्षाबंधनाला महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचा लाभ बहिणींना मिळावा यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रालयातून लाडकी बहीण योजनेच्या 4,500 रुपयाच्या परिपत्रकावर स्वाक्षरी केली आहे। सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी या योजनेसाठी मंजूर केला आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्रातील प्रत्येक महिला सक्षम व्हावी म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी देखील वाढीव हप्ता यासाठी मंजूर केला। आणि जेव्हा सकाळी रक्षाबंधनाच्या दिवशी डीबीटीचे बटन दाबले जाईल तेव्हा लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सरकार यावेळी डिजिटल फिल्टर आणि ऑनलाईन व्हॅलिडेशन सिस्टीमचा वापर करत आहे। म्हणजेच नेमके काय हे देखील आपण समजून घेऊया। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 4,500 रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर राज्य सरकारने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्या लाडक्या बहिणींचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे येणे बंद झाले होते किंवा ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही अशा सर्व महिलांना 4,500 रुपयाच्या वाढीव हप्त्याचा लाभ मिळू शकतो। परंतु त्यासाठी सरकारने 2 महत्त्वाची कामे पूर्ण करायला सांगितली आहेत आणि हे काम तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या करू शकता आणि 2 मिनिटांमध्ये करू शकता। लाडक्या बहिणींनो, सरकारी योजनेसाठी आता तब्बल 36,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला आणि यामध्ये निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना 70% निधी राष्ट्रीयकृत सरकारी बँकांमध्ये आणि 30% निधी खासगी बँकांमध्ये वर्ग करण्यात आला आहे। यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 80% अधिक पात्र महिलांच्या खात्यामध्ये निधी पोहोचवला जाणार आहे। ज्या महिलांच्या नावापुढे अप्रूव्ड दाखवत आहे अशा महिलांना लाभ मिळेल आणि ज्या महिलांच्या नावापुढे पेंडिंग असेल अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला उशीर लागेल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही 21 ते 65 या वयोगटातील असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। रक्षाबंधनाला तुम्ही थेट तुमच्या लाडक्या भावाकडून 4,500 रुपये मिळवू शकता। रक्षाबंधनाचा पवित्र सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील बहिणींना थेट 4,500 रुपयांचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। परंतु यावेळेस सरकार पैसे वाटप करताना एक नवीन डिजिटल प्रयोग करत आहे। हे पैसे आता महिलांच्या खात्यावर जमा होत असताना 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या खात्यावर रक्कम वितरित केली जाणार आहे। म्हणजेच आता पहिले सत्र हे खासगी बँकासाठी आहे आणि दुसरे सत्र हे सरकारी बँकासाठी निश्चित करण्यात आले आहे। त्यामुळे तुमचे खाते नक्की कोणत्या बँकेमध्ये आहे या एका गोष्टीवरती तुमचे पैसे कधी जमा होणार आहेत आणि तुम्हाला कोणती 2 महत्त्वाची कामं करायची आहेत याचे देखील आदेश देण्यात आले आहेत। मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या सत्रामध्ये 30% निधी हा खासगी बँकांमध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये 70% निधी सरकारी बँकांमध्ये पाठवण्यात येणार आहे। महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये बहिणींना हवे असतील त्यांनी परिपत्रकामध्ये जाहीर केलेले नियम जाणून घ्या। आणि लाडक्या बहिणींनो, परिपत्रकामध्ये खासगी बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांसाठी वेगळे नियम आहेत आणि सरकारी बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांसाठी वेगळे नियम लागू झाले आहेत। त्यामुळे जर तुम्ही 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल आणि तुमचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असेल तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर थेट 4,500 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या प्रकारानुसार अत्यंत महत्त्वाचे काम करणे बंधनकारक आहे। मंत्रालयातून जारी केलेल्या माहितीनुसार जर तुम्ही सरकारी बँकेच्या नियमानुसार पहिले काम केले तर सरकारी बँकेच्या सत्रामध्ये तुमचे पैसे खात्यामध्ये जमा केले जातील, तर दुसरीकडे खासगी बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी दुसरे काम केले तर त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचा हप्ता पाठवला जाईल। सरकारने स्पष्ट केले आहे की 2 नियमांमुळे महाराष्ट्रातील तब्बल 80% महिलांना लाभ मिळणार आहे।
लाडक्या बहिणींनो, केवळ महाराष्ट्र सरकारच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महिला सक्षमीकरण आणि लखपती दीदी धोरणे याचा भाग म्हणून केंद्र सरकारने सुद्धा या कल्याणकारी योजनेला मोठे बळ दिले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान सारख्या इतर राज्यांमध्ये महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील केंद्र आणि राज्य सरकार संयुक्त पारदर्शक नियोजन लागू करत आहे. यानुसार महिलांच्या खात्यामध्ये 3 महिन्याचा निधी थेट वर्ग केला जाईल. जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येऊन लाखो महिलांना 4,500 रुपयांचा लाभ देत आहे, तर यामागे सरकारचा नवीन पारदर्शक सिस्टीम देखील ऍक्टिव्ह झाली आहे. जर तुमच्या मोबाईलवरून 2 कामे तुम्ही पूर्ण केली नाही, तर केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्या अर्जापुढे पेंडिंग असा सिग्नल दिला जाईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह करायचा असेल आणि तुम्ही 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल, तर पुढची 4 मिनिटे लक्षपूर्वक ऐका, कारण या 4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 2 महत्त्वाची कामं कोणती करायची आहेत हे सांगणार आहे. बहिणींनो, सरकारी परिपत्रकात स्पष्ट केलं आहे की ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांना 4,500 रुपयाच्या वाढीव हप्त्याचा थेट लाभ मिळणार आहे, त्यांच्यासाठी फायद्याची बाब आहे. लाडक्या बहिणींनो, आता सरकारने 2 वेगवेगळी सत्र देखील निश्चित केली आहेत. मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त सरकारी बँकांच्या सर्व्हर ऍक्टिव्ह केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर दुसरीकडे खासगी बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांसाठी दुसऱ्या सत्रात म्हणजे संध्याकाळच्या वेळेस 4,500 रुपयाचा निधी सोडण्याचं नियोजन सरकारने आखलंय. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचे खातं सरकारी बँकेमध्ये असो किंवा खासगी बँकेमध्ये असो, जर तुमच्याकडे आधार कार्ड सोबतच रेशन कार्ड असेल, तर मंत्रालयाच्या सर्व्हरवरून तुमच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करत असताना ग्रीन सिग्नल दिला जाईल. लाडक्या बहिणींनो, 4,500 रुपयाच्या हप्त्यासाठी रक्षाबंधनाचा दिवस ठरवण्यात आला असला तरी देखील यामध्ये 80% महिलांना पात्र ठरवण्यात आलंय. यामध्ये 70% निधी हा सरकारी बँकांमध्ये आणि 30% निधी हा खासगी बँकांमध्ये विभागला गेलाय. सरकारी बँकांसाठी असलेल्या 70% निधीपैकी सर्वात मोठा वाटा हा SBI बँकेला देण्यात आलाय. रक्षाबंधनाच्या दिवशी SBI मध्ये खातं असलेल्या बहिणींना 2 विशेष निकषानुसार 4,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि 4,500 रुपयाची रक्कम वेगाने जमा केली जाणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये सोडले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज फेर तपासणीमध्ये गेले होते आणि ज्या महिलांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल देण्यात आला होता, अशा महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी 4,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. मंत्रालयातून मुख्य DBTचे बटन दाबताच पंजाब नॅशनल बँकेच्या सर्व्हरवरून 4,500 रुपये वितरित केले जातील. बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आधुनिक डिजिटल सुविधा असणाऱ्या सरकारी बँकेमार्फत पहिल्या सत्राचा निधी वितरित केला जाईल. जर तुमचे खातं बँक ऑफ बडोदामध्ये असेल आणि तुमचे रेशन कार्ड व्हॅलिडेट असेल, तर रक्षाबंधनाच्या पहिल्या हप्त्याचा लाभ तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. 4,500 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यात जमा होतील.